श्री गुरुचरित्र अध्याय 8. श्री गणेश नमः श्री सरस्वती नमः श्री माता पिता नमः. नाम धरक म्हणे सिद्धासी गोकर्ण महिमा निरोपिलासी. श्री गुरु राहिले किती दिवशी वर्तले पुढे काय ते सांग. परी सोनी शिष्याचे वचन संतोषी सिद्ध अतिगण. सांगत झाला विस्तरून श्रोते तुम्ही अवधारा. गोकर्ण क्षेत्री श्रीपाद यती राहिले वर्षे 3 गुप्ती. तेथून श्री गिरी पर्वत येती लोकानुग्रहासी. मास क्रमुनी तेथे आले निवृत्ती संगमाते. दर्शन द्यावया भक्त लोकांते पातले तया कुरवपुर महाक्षेत्र. कृष्णा गंगा वाहे तीर महिमा सांगता असे अपर भूमंडळात दुर्लभ. श्रीपाद राहिले कुरवपुरी ख्याती झाली भूमीवरी. प्रगट महिमा परंपारी सांगता विस्तार असे देखा. पुढे अवतार व्हावया गती सांगे नायिका एक चित्ती. श्रीपाद कुरवपुरी असती कार्यकारण पुढे असे. अवतार व्हावया कारण सांगेने त्याचे पूर्वकथन. वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण होता तया ग्रामी. त्याची भार्या होती देखा नाम तिचे अंबिका. सुशीलाचार पती सेवका महापुण्य सती देखा. तिथे पुत्र होऊनी मरती पूर्व कर्म फळ अर्जिती. अनेक तीर्थव्रत आचरती तिने केले परेसा. ऐसे असता जे होणार गती पुत्र झाला मंदमती. माता स्नेहा करी प्रीती अपूर्वापणासी म्हणून. वर्धता माता पित्या घरी विप्रात्मज वाढला ती प्रीती करी. व्रत बंद करता कुळाचारी वेदाभ्यास करावया विद्या न येता या कुमारा. मंदमती अज्ञान बहिरा चिंता वाटे त्या द्विजवरा. मने पुत्र मंदमती अनेक देव आराधोनी. पुत्र लादलो कष्टोनी प्राचीन कर्मा न सुटे म्हणून. चिंता करी अहोरात्र पतीसी म्हणे ते नारी. पुत्र नाही आमुचे घरी कष्टे करुनी नाना परी. पोषले का बाळकासी विद्या नये वेद त्यासी. वाया मारुनी का कष्टसी प्राचीन कर्माचे त्यासी. मूर्ख होऊनी उपजावे वर्तता पुढे तया स्थानी. विप्र पडला समाधानी दैव वशय करुनी. पंचत पावला परेसा पुत्रासहित ते नारी. होती तेथे कुरवपुरी याचुनी आपुले उदक बरी. जीवित करी याच परी विप्र स्त्रियेचा कुमार देखा. विवाह योग्य झाला निका निंदा करीती सकळ लोक. मतिहीना म्हणून या कन्या न देती कोणी त्यासी. समस्त करीती दूषणी म्हणती काष्टे वाय का पाणी. उदर बरी रे विधी ऐसे ऐकोनी ब्रह्मचारी. दुःख करी नाना परी मातेसी म्हणत से अवसरी. प्राण तेजून आपुला निंदा करीती सकळ मज. असून देह कवन काज पोसू न शके माते तुझा. जाईना रण्यवासासी ऐकोनी पुत्राचे वचन. माता करी अति चिंतन शोक करी अति गण. विलापिते नारी माता सुत दुःख करीत. गेली गंगा प्रवाहात तेथे देखले जग उद्धरित. श्रीपाद यती स्नान करीता जाऊनी दोघे लागती चरणी. विनविती कर जोडणी वासना असे आमुचे मनी. प्राद तेजवा गंगेत निरोप द्यावाजी आमांची. सद्गती व्हावया कारणासी आत्महत्या महादोषी. म्हणून विनवित कृपा सिंधू ऐकोनी विप्रस्त्रियेचे वचन. पुसती श्रीपाद कृपा करुणा काय संकटी तुमचे मना. तेजेने प्राण कवन्याद कुणे विप्रस्त्रितये वेळा. सांगती झाली दुःखा सकळा म्हणे स्वामी भक्तवत्सला. तारावे आम्हा बाळकांची पुत्रा विधी कष्टले भारी. अनेक तीर्थे पादचारी केली व्रते पूजा जरी. सकळे देव आराधिले व्रते उपास सांगू किती. करीती झाले अपरिमिती झाला पुत्र हा दुर्मती. निंदा करीती सकळ जना वेदशास्त्र संपन्न. पती माझा ब्राह्मण त्याचे पोटी जन्माला हा हीन. मंदमती दुरात्मा कृपा गरी का श्रीपाद यती. जन्म जन्मी ऐसी गती पुत्र न व्हावा मंदमती. ऐसा प्रकार सांगा मज कृपा सागर दैन्य हरण. म्हणून धरिले तुझे चरण शरणांगता करावया रक्षण. आलास स्वामी कृपा सिंधू
जन्मोनिया संसारी कष्ट केले नाना परी न देखीची सौख्य कुमारी व्याले पुत्र न राहती वाचून हा एक सुत शेळीच्या गळा असताना लोंबत वृत जन्म झाला म्हणत विनवितसे श्री गुरु देवा तायसे करणे पुढील जन्मी मनुष्यपणे पूज्यमान पुत्र पावणे जायसा तो पूज्य जगत त्रयसी सकळ लोक ज्यासी वंदिती आईसा पुत्र होणार गती उपाय सांगा श्री गुरु येती म्हणून या चरणी लागली ते निमाते उद्धार गती नवे मागुती पुनरावृत्ती पितरा सकळा स्वर्ग प्राप्ती लाद्याचे निरोपावे वासनासे माझ्या मनी पुत्र व्हावा ब्रह्मज्ञानी बाळपणीचा पायन नैनी पूज्यमान समस्तांची श्रीपाद ऐकुनी तिचे वचन सांगती भक्ती कृपा करून करी वो ईश्वर आराधना पुत्र होईल श्री हरी ऐसा गवळणीचे घरी देखा कृष्ण उपजला तो कारणिका व्रत केले गवळणे का ईश्वराची आराधना तैसा आराधी तू ईश्वर पुत्र पावसी हा निर्धार तुझ्या मनी आशा बार लादसी म्हणती श्रीपाद यती विप्र स्त्री म्हणे तया वेळी व्रत कसे केले ते गवळी कैसा पूजला चंद्रमौळी विसरावे मज प्रती तैसे ते व्रत करीना आपण म्हणून लागत असे चरणा कृपामूर्ती श्री गुरु राणा सांगत झाला ते वेळी म्हणती श्रीपद तियसी ईश्वर पूजी होतू प्रदोषी मंदवारी विशेषी पूजा करी भक्तीने पूजा करी जे गवळणी विस्तार असे स्कंद पुराणी सांगेन कथा ऐकत सगुनी म्हणती श्री गुरु तियसी ऐकोनी श्री गुरुचे वचन संतोषली विप्रांगणा जाऊनी लागे श्री गुरुचरणा विनवित असे ते वेळी विप्र श्री मने सोडल्यासी अभिनव माते निरोपिलेसी देखता पूजा प्रदोषी पुत्र झाला कृष्णाईसा श्री गुरु सांगती तियसी सांगे नाईक एक चित्तासी उज्जैनी नामा नगरीसी झाले विचित्र परेसा आता या नगरी चंद्रसेन राजा होता धर्मज्ञ त्याचा सखा असे प्राण मणिभद्र बनून परेसा सदा ईश्वर भक्ती करी नाना परी पूजा पारी भोळा देव प्रसन्न करी दिदला चिंतामणी एक कोटी सूर्याचा प्रकाश माणिक शोभे महासुरस कंठी घाली सदार्श तया मणिभद्रसेना सख्यासी तया मण्याचे लक्षण सुवर्ण होती लोह पाषाण तेज फाके ज्यावरी जाण कनक होय परेसा जे जे चिंतित मानसी ते पावे स्मरणीसी ऐशी ख्याती मानिकासी समत्राजे कांक्षा करीती इष्ट ते मागती कित्येक मागो पाठविती ते मानिक बलात्कारे घ्यावया देख राजे वांचिती परेसा मनती क्रय करुनी देखा मानिक द्यावे आपण ऐका जरी न देसी स्वाभाविका युद्धाला घेऊ म्हणती राजे सबस्त मिळवणी पातले नगरात्या उज्जनी अपार सैन्य मिळवणी शोनी वेष्टिले तया नगरासी ते दिनी शनिवार त्रयोदशी राजा बैसला पूजेसी शंका न धरी मानसी एक चित्ते पूजितसे महाकाळेश्वर लिंगासी पूजा करी राजा हर्षी गवळणी कुमरे पावयासी आली तया शिवालया पूजा वाहुनी शिवाची मुले म्हणते गवळणींची खेळू चला आपण ऐसेची लिंग करुणी पूजा आता म्हणून विनोदे करुनिया आली आपुले गृह सन्निधानी एक वटुनी पाशनी कल्पिले तेथे शिवालय पाषाण एक करुणी लिंग पूजा करीती बाळके चांग नाना परीची पत्री सांडग कल्पिती ते पूजिसी गोपिका स्त्रिया येऊनी पुत्रांचे नेते बोलावुनी भोजन करावे म्हणून त्यातील एक गोपी सुत न जाय भुवना लिंग सोडून त्याची माता जवळ येऊन मार्या फुले पुत्रासी गोपी करून ते गवळणी मोडी पूजा खेळ अंगणी पाषाण धुरी टाकून गेली फुले मंदिरासी पूजा मोडिता बाळक प्रलाप करीत असे तो अनेक मूर्छई होनी शनयक पडिला भूमी अवधारा लय लावणी लिंगस्थानी प्राण तेजू पाहे निर्वाणी प्रसन्न झाला तो शिला पाणी तया गोपी सुताला बाळके विनविले ईश्वरासी कोप न करावा मातेसी पूजा मोडिली प्रदोषी क्षमा करणे म्हणत असे प्रसन्न होनी गिरिजापती गेले लिंगायती गुप्ती
लिंग राहिले रत्नाकाचे ते गवळ्या घरी तयाच परी कोटी सूर्याचा प्रकाश शिवालय दिसे अति सुरस लोक म्हणते काय प्रकाश उदय झाला दिनकरा आले होते परराष्ट्र राजे विस्मय करीती मातोजे द्वेष सांडूनी बोलती ओजे भेटो म्हणती रायासी पाहू पवित्र नगरात सूर्य झाला से उदित राजा असेल पुण्यवंत ऐसी ऐसी काय विरोध म्हणून पाठविती सेवकासी भेटू म्हणती प्रीतीसी राजा बोलावी तैसी आपुले गृही नगरात इतुके होत ते अवसरी राजा पुसतो प्रीती करी रात्री असता अंधकारी उदय झाला केवी सूर्य राजे चंद्रसेना सहित पाहावया येते कौतुकार्थ दिसे विचित्र रत्नखचित शिवालय अनुपम्य ते तेनेची परी गवळ्याचे सदना विराजमान अति गहन पुसत झाला राजा पण तया गवळ्या कुमार काशी सांगितला सर्व वृत्तांत संतोष करीती राजे समस्त गवळिया राजा तो होई म्हणत देती नाना देश संपदा निघून गेले राजे सकळ राहिला चंद्रसेन निर्मळ शनी प्रदोष पूजा फळ भय कैचे तया नरा गवळी कुमार जाय घरा मातेशी सांगे सविस्तरा येईन पुढे तुझ्या उदरा नारायण अवतरोनी ऐसा ईश्वरी दिदला वर संशय न धरी निर्धार प्रसन्न झाला कर्पूर गौर देखील पूजा प्रदोषीची मोडली सप्रदोष पूजा म्हणून म्या मागितले त्या शूलपाणी क्षमा करून घेतले म्हणून सांगे वृत्तांत मातेशी ऐसा ईश्वर प्रसन्न झाला प्रदोष पूजा से फळ श्रीपाद सांगती तय वेळा तया विप्र स्त्रियेसी तुझे मनी असेल जरी होईल पुत्र मजसरी संशय सांडूनी निर्धारी शनी प्रदोषी पूजी शंभू ऐसे म्हणून श्रीपाद रावो चक्रवर्ती भोळा देवो विप्र स्त्रियेचा पाहुणे भाऊ प्रसन्न होता तया वेळी बोलावून तिचे कुमार काशी हस्त ठेविती मस्तकेसी ज्ञान झाले तत्काळेसी त्रिवेदी झाला शास्त्रज्ञ विस्मय करून विप्र वनिता मने ईश्वर हा निश्चित कार्यकारण अवतार होत आला नरदेह धरोनी मने ईश्वर तुची होसी पूजा करीन मी तुझ प्रदोषी मिठ नव्हे तुझ्या वाक्यासी पुत्र व्हावा तुझा ऐसा निश्चय करोनी पूजा करीती नित्य येऊनी प्रदोष पूजा तिघानी करी श्रीपाद रायसी पुत्र झाला तिचा मान्यानी वेदशास्त्र संपन्नी पूज्य झाला तिघानी सर्वभूती अधिकता विवाह झाला मग तयसी पुत्र पौत्री नांदे हर्षी श्री गुरु कृपा होय जसी ऐसे होय अवधारा नामधारक सांगे भक्तासी सांगे सिद्ध विस्तारेसी परेश समस्त भक्त हर्षी मने सरस्वती गंगाधरू इति श्री गुरुचरित्रामृते परम कथा कल्पतुरे श्री सरस्वती पाक्याने सिद्ध नामधारक संवादे शनी प्रदोष व्रत महात्म्य कथानाम अष्टमाध्याय श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय.